जय हिंद मित्रांनो. चला सुरुवात करूयात. मूळशंकर हे त्यांचे मूळ नाव होते. तर याचं उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती. स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 मध्ये बॉम्बे या ठिकाणी आर्य समाज आर्य समाजाची स्थापना केली होती. स्वामी रामकृष्ण परमहंस यांनी रामकृष्ण मुवमेंट चालू केली होती. स्वामी विवेकानंद हे स्वामी रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य होते. स्वामी विवेकानंदाचं मूळ नाव काय? नरेंद्र नाथ दत्त. स्वामी विवेकानंद यांनी त्यांच्या गुरुच्या नावावरून रामकृष्ण रामकृष्ण परमहंस मुवमेंट चालू केली. ठीक आहे. स्वामी निगमानंद स्वामी निगमानंद यांचं नाव आहे निगमानंद परमहंस. ठीक आहे. यांनी स्वामी निगमानंद यांनी सनातन धर्म याचा प्रसार केला. पुढचा प्रश्न, 1857 क्रांतीच्या कोणत्या नेत्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला? 1857च्या क्रांतीच्या कोणत्या नेत्याने? तर उत्तर आहे नानासाहेब. ठीक आहे. आता कोणत्या नेत्याने कुठे कुठे उठाव केला ते पाहूयात आपण. हे इथं पहिल्यांदा एरिया, त्यानंतर कोणी उठाव केला आणि विरोध कोणी केला. तर पहिलं पाहूयात आपण दिल्ली. दिल्लीमध्ये कोणी उठाव केला? बहादूर शाह 2 याने. आणि विरोध कोणी केला? निकोलस हँडसन. ओके. त्यानंतर लखनौ बेगम हजरत महल. विरोध कोणी केला? कॅम्पबेल. कानपूर आपले नानासाहेब. विरोध कोणी केला? कॅम्पबेल यानेच. ग्वालियर तात्या टोपे. विरोध कोणी केलाय? कॅम्पबेल यानेच. त्यानंतर बरेली खान बहादूर खान. आणि याला पण विरोध कॅम्पबेल यानेच केलेला आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना विरोध कोणी केलाय? सर हेवरॉज. ओके. बिहारमध्ये बाबा कुंवर सिंग यांना विरोध केला विल्यम टेलरने. आणि आपले अलाहाबाद मध्ये लियाकत अली यांना विरोध केला जनरल नील याने. ओके. आता पुढचा प्रश्न पाहूयात, जोड्या लावा. PWD ची सुरुवात कोणी केली? 1857च्या उठाव्याच्या वेळेस गव्हर्नर जनरल. व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट. भगवद्गीतेचे इंग्रजीत भाषांतर केले. आता बघा, सार्वजनिक बांधकाम खाते कुणी सुरू केलं? सार्वजनिक बांधकाम खाते सुरू केले लॉर्ड डलहौसी. गव्हर्नर जनरल 1857 लॉर्ड केनिंग. व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट कोणी पास केलाय? लॉर्ड लिटनने. आणि भगवद्गीतेचे इंग्रजीत भाषांतर केले लॉर्ड कॉर्नवेलिसने. ठीक आहे. आता आपण प्रत्येक लॉर्ड थोडं थोडं डिस्कशन करूया. पहिले पाहूयात लॉर्ड कॉर्नवेलिस. 1786 ते 1793 मध्ये. तर याच्या कालखंडामध्ये तिसरं अँग्लो मैसूर वॉर झालं. ठीक आहे. केव्हा झालं अँग्लो मैसूर वॉर? 1789 ते 92 ला. ओके. 89 काही जागा तुम्हाला 1790 पण दिसेल, काही जागा 1789 पण दिसेल. ठीक आहे. तिसरं मैसूर वॉर कोणाच्या काळात झालंय? लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या. आणि लॉर्ड कॉर्नवॉलिस
हे जे तिसरं अँग्लो मैसूर वॉर आहे ना, ट्रिटी कोणती झाली होती? कोणती संधी झाली होती? ट्रिटी ऑफ सेरिंगपट्टणम. आणि ह्या सेरिंगपट्टणम मध्येच टिपू सुलतानने त्याचे 2 मुलं ब्रिटिशांकडे म्हणजे ठेवले होते. त्यानंतर कॉर्नवॉलिस कोड 1793, परमनंट सेटलमेंट बेंगॉलमध्ये कॉर्नवॉलिस याने 1793 ला सुरुवात केली. ठीक आहे. लॉर्ड कॉर्नवॉलिस झाला आता. लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या नंतर आपण पाहूयात लॉर्ड डलहौसी. ठीक आहे. लॉर्ड डलहौसी. लॉर्ड डलहौसी कालखंड 1848 ते 1856. ह्या डलहौसीच्या काळात दुसरं अँग्लो सिख वॉर झालं केव्हा? 1848-49 मध्ये. आणि डलहौसीने लोअर बर्मा याला अनेक्स केलं, कॅप्चर केलं 1852 मध्ये. ह्यानेच डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स इंट्रोड्यूस केली. डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स म्हणजे काय नेमकं? आता बघा, डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स, आता इथं एक एक्झाम्पल मध्ये घेऊयात आपण. झाशीची राणी लक्ष्मीबाई. ऍक्च्युली यांनी एक पुत्र अडॉप्ट केला होता. ठीक आहे. तर जो पुत्र अडॉप्ट केलाय त्याला राजा बनू नाही शकत ते, अंडर द डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स. ठीक आहे. तर हाच कन्सेप्ट ह्या लॉर्ड डलहौसीने 1848 मध्ये इंट्रोड्यूस केलेला होता. ठीक आहे. त्यानंतर वुड्स डिस्पॅच 1854 ला. लॉर्ड डलहौसी याने बघा, लॉर्ड डलहौसी याला फादर ऑफ इंडियन रेल्वे असं पण म्हणतात. ठीक आहे. फादर ऑफ इंडियन रेल्वे, कारण की याच्याच काळात 1853 मध्ये पहिली रेल्वे ठाणे टू बॉम्बे. ठीक आहे. ठाणे टू बॉम्बे किंवा बॉम्बे टू ठाणे. तर तिसरे बघूयात आपण, कोण आहेत तिसरे? डलहौसी झाला, कॉर्नवॉलिस झाला, लॉर्ड कॅनिंग. तर ह्या कॅनिंगने काय केलं होतं? कालखंड 1856 ते 1862 याच्यात काळात जो रिव्हॉल्ट झाला होता. ओके. 1857 चा रिव्हॉल्ट झाला होता. 1857 चा रिव्हॉल्ट झाल्यानंतर याने 3 युनिव्हर्सिटी इस्टॅब्लिश केल्या होत्या. ओके. याने लॉर्ड कॉर्नवॉलिसने कोणकोणत्या, कुठे कुठे केल्या होत्या? कलकत्तामध्ये, मद्रास आणि बॉम्बे. आता आपल्याला माहिती आहे की 1857चा उठाव झाल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीला काय करण्यात आलं होतं? अबोलिश करण्यात आलेलं होतं. आणि पूर्ण पॉवर कोणाकडे गेली होती? क्राऊनकडे गेली होती. ओके. क्राऊनकडे गेली होती म्हणजे राणीकडे गेली होती. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858 याच्याच कालखंडात म्हणजे लॉर्ड कॅनिंगच्याच कालखंडात पार झाला होता. इंडियन काउन्सिल ऍक्ट 1861. ठीक आहे. आता लॉर्ड कॅनिंग झाला, आता उरलाय कोण? लॉर्ड लायटॉन 1876 1880. तर याने व्हर्नेक्युलर प्रेस ऍक्ट केव्हा पास केला होता? आपण बघितलंय, पास तर त्याने केला, पण 1878 मध्ये. याने आर्म्स ऍक्ट पास केला 1878 मध्ये. याच्या वेळेस दुसरं अँग्लो अफगाण वॉर झालं 1878 ते 1880 मध्ये. ठीक आहे. एक क्वीन व्हिक्टोरिया जी होती ना, तर हिने केसरी ई हिंद हे टायटल अडॉप्ट केलं होतं. ओके. लॉर्ड लायटन याच्या कालखंडाच्या वेळेसच. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात. आता बघा, परत आपल्याला लॉर्ड्स विचारलेत. आता कोणत्या गव्हर्नर जनरलनी इनाम कमिशन 1828 ला नेमले? तर लॉर्ड विल्यम बेंटिक.
लॉर्ड विल्यम बेंटिक 1828 ते 1835 याने सती प्रथा अबोलिश केली होती 1829 मध्ये. सती प्रथा म्हणलं की कोणाचं नाव लक्षात यायला पाहिजे? राजा राम राजा राम मोहन रॉय. ठीक आहे. सती प्रथा झाल्यानंतर याने अजून म्हणजे याच्याच काळामध्ये आता बघा 1828 1835 एक आठवलं का तुम्हाला? चार्टर ऍक्ट 1833 आणि ह्या चार्टर ऍक्ट 1833 मध्ये काय झालं होतं? चहा आणि चायना सोडलं तर बाकी सगळी मोनोपोली ईस्ट इंडिया कंपनीची काय करण्यात आली होती? संपून टाकली होती. फक्त चहा आणि चायना इथलीच मोनोपोली ईस्ट इंडिया कंपनीकडे होती. आणि एक लक्षात ठेवा 1853च्या जो चार्टर ऍक्ट आहे तर या ऍक्ट नुसार ईस्ट इंडिया कंपनीची जी पण मोनोपोली होती ती अबोलिश खत्तम करून टाकली होती. आणि 1833च्या चार्टर ऍक्ट मध्ये ईस्ट इंडिया कंपनीचे म्हणजे पुढच्या 20 वर्षापर्यंत तो भारतामध्ये बिझनेस करू शकता असं म्हटलं होतं. पण 1853 मध्ये त्यांना ईस्ट इंडिया कंपनीला कोणताच कालखंड नेमून दिलेला नव्हता. ठीक आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. लॉर्ड आता चार्टर ऍक्ट झाला. विल्यम बेंटिक झाले. आता पाहूयात आपण लॉर्ड हेस्टिंग्स बद्दल. आता हे ना एक एक महत्वाचे मित्रांनो बघा. आता हे आपण एवढं सती अबोलिश कोणत्या कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाली होती, केव्हा झाली होती, कितीतरी प्रश्न बनू शकतात याच्यावरून. लॉर्ड हेस्टिंग लॉर्ड हेस्टिंग लॉर्ड हेस्टिंग 1813 ते 1823 याच्या कालखंडामध्ये अँग्लो नेपाळ वॉर झाले होते 1814 ते 16 मध्ये. आणि एक ट्रिटी साईन झाली होती, ट्रिटी ऑफ सौगाली. ओके, सौगोली 1816 मध्ये. अँग्लो नेपाळ वॉर मध्ये कोणती ट्रिटी झाली असा प्रश्न विचारला तर ट्रिटी ऑफ सौगाली. आणि कोण आहे त्यांचे त्यावेळेसचे लॉर्ड? लॉर्ड हॅस्टिंग. ठीक आहे. याच्याच कालखंडामध्ये तिसरं अँग्लो मराठा वॉर झालं. तिसरं अँग्लो मराठा वॉर कोणत्या कालखंडात झालं? लॉर्ड हॅस्टिंगच्या कालखंडात झालं. यानेच लॉर्ड हॅस्टिंगनेच रयतवारी सिस्टीम सुरू केली होती 1820 मध्ये. ओके, रयतवारी पद्धत 1820 मध्ये सुरू केली. ठीक आहे. आता आपण पाहूयात लॉर्ड वेलेस्ले. लॉर्ड वेलेस्ले 1798 ते 1805 मध्ये होता. याने सबसिडरी अलायन्स सिस्टीम सुरू केली होती 1798 ला. सबसिडरी अलायन्स सिस्टीम कोणी सुरू केली होती? लॉर्ड वेलिस्ले. ठीक आहे. आता याच्यात ना एक एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. ऍक्च्युली सबसिडरी अलायन्स म्हणजे काय? सबसिडरी अलायन्स म्हणजे काय असतं की ब्रिटनची आर्मी जो पण राजाने ज्या पण राजाने सबसिडरी अलायन्स साईन केलं तर त्या राजाला स्वतःची आर्मी कॅरी करायची काहीच गरज नाही. ब्रिटिश आर्मी काय करणार? त्या राजासाठी काम करणार आणि हा राजा त्यांना पैसे पे करणार. ओके, ही हे सबसिडरी सिस्टीम मध्ये होते. ओके, सबसिडरी अलायन्स सिस्टीम मध्ये होती. पण जर असा प्रश्न विचारला कोणी पहिल्यांदा सबसिडरी अलायन्स सिस्टीम इंट्रोड्यूस केली होती तर ऍक्च्युली फ्रेंच एक फ्रेंच होता व्हॉइसरॉय ज्याचं नाव डुकलम समथिंग काहीतरी त्याचं नाव होतं. त्याने सबसिडरी अलायन्स सुरू केली होती. ओके, बट कोणत्या इंग्लिश माणसाने किंवा इंग्लिश लॉर्डने सबसिडरी अलायन्स सुरू केली असा जर प्रश्न विचारला तर लक्षात ठेवा लॉर्ड वेलिसने. ओके, लॉर्ड वेलिसने. आता सबसिडरी अलायन्स काय ते पण आपल्या लक्षात आलं. तर ह्या लॉर्ड वेलिस्लेच्याच काळात चौथं अँग्लो म्हैसूर वॉर झालं आणि ह्या म्हैसूर वॉर मध्ये टिपू सुलतानचा मृत्यू झाला होता.
आणि पूर्ण म्हैसूर हे कोणाच्या ताब्यात गेलं होतं? इंग्रजांच्या ताब्यात गेलं होतं. आणि याच्याच कालखंडामध्ये, वेलेस्लीच्याच कालखंडामध्ये दुसरं अँग्लो मराठा वॉर झालं होतं. ठीक आहे, 1803 ते 5 मध्ये. ओके, आता राहिलाय आपला लॉर्ड मायो. आता लॉर्ड मायो बद्दल थोडीशी माहिती घेऊयात आपण. इथं लिहितो मी, एक मिनिट, माहिती जागा आहे. लॉर्ड मायो. तर लॉर्ड मायो 1869 ते 1872 याने इंडियन इव्हिडन्स कायदा 1872, लँड इम्प्रुव्हमेंट ऍक्ट 1872, ठीक आहे, याने प्रिझन रिफॉर्म आणले. आता हा, हे महत्वाचा, पुढचा महत्व, लॉर्ड मायो याने मिलिटरीचा आणि जो सिव्हिल अफेअर आहेत ना त्याच्यावरती खर्च कमी केला. ठीक आहे, कमी केला. तर हा प्रश्न मे बी विचारला जाऊ शकतो आपल्याला, कोणत्या लॉर्डने किंवा कोणाच्या कालखंडामध्ये मिलिटरी अफेअरचा आणि सिव्हिल अफेअरचा खर्च कमी करण्यात आला होता? तर लॉर्ड मायो. ठीक आहे, आय होप पूर्ण क्लिअर आहेत. आता पुढचा प्रश्न आहे, 1858च्या भारत सरकार कायदाचा परिणाम कोणता? 1858च्या भारत सरकार कायदा आपण आताच बघितलं होतं, कोणाच्या काळामध्ये इंट्रोड्यूस करण्यात आलेला होता. ठीक आहे, तर 1858च्या ह्या भारत सरकार कायद्याचा परिणाम झाला होता की कंपनीच्या राजवटीची इतिश्री झाली, मुक्त व्यापार, मुक्त आणि अनिवार्य प्राथमिक शिक्षण, स्थायिक स्वराज्य. तर ऑप्शन नंबर 2, कंपनीच्या राजवटीच्या इतिश्री झाला म्हणजे ओके, एंड ऑफ कंपनी रूल. हे ऑलरेडी आपण आत्ता जस्ट डिस्कस केलं होतं, कोणाच्या कालखंडामध्ये कोणता लॉर्ड होता ते. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न पाहूयात. वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या सदस्यांच्या मदतीने कोणत्या गावावरती पहिला दरोडा टाकला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर धामारी. ठीक आहे, वासुदेव बळवंत फडके यांना काय म्हणतात, फादर ऑफ आर्म्ड स्ट्रगल फॉर इंडियन इंडिपेंडन्स, ओके, और इंडियन फ्रीडम. ठीक आहे, वासुदेव बळवंत फडके यांना फादर ऑफ इंडियाज आर्म्ड सॉरी, जस्ट अ मिनिट, फादर ऑफ आर्म्ड स्ट्रगल फॉर इंडियाज फ्रीडम. ठीक आहे, त्याचबरोबर वासुदेव बळवंत फडके यांनी रिव्होल्युशनरी ग्रुप बनवला होता. ओके, रामोसी कम्युनिटीच्या लोकांना सोबत घेऊन. याने पुणे या ठिकाणी 1874 मध्ये अख्यवर्धिनी सभा यांची सुरुवात केली होती वासुदेव बळवंत फडके यांनी. ठीक आहे, अख्यवर्धिनी सभा कोणी सुरुवात केली होती? वासुदेव बळवंत फडके यांनी 1874 ला. कुठे केली होती? पुण्यामध्ये. ठीक आहे, आता ना इथे थोडस सांगायचं राहिलं माझं. हा बघा, फ्री कंपल्सरी आणि फ्री प्रायमरी एज्युकेशन, RTI, राईट टू एज्युकेशन, राईट टू एज्युकेशन कायदा 2009. ठीक आहे, राईट टू एज्युकेशन 2009. लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, तर हे कोणी सुरू केलं होतं? तर लॉर्ड रिपन याने लोकल सेल्फ गव्हर्नमेंट चालू केलं होतं. लॉर्ड रिपन यालाच काय म्हणतात? फादर ऑफ लोकल गव्हर्नमेंट इन इंडिया. कोणाला म्हणतात? लॉर्ड रिपनला. आता लॉर्ड रिपन बद्दल थोडी लगेच डिस्कस करूयात. लॉर्ड रिपनचा कालखंड काय? 1880 ते 84. ठीक आहे, याने व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट 1882 मध्ये काय काढला? रिपेल केला, म्हणजे बरखास्त करून टाकला होता. ठीक आहे,
पहिला फॅक्टरी कायदा 1881 लॉर्ड रिपन यानेच इंट्रोड्यूस केला होता. ओके, हे सेल्फ गव्हर्नमेंट त्याने किती 1882 ला सुरू केलं होतं. याच्याच लॉर्ड रिपनच्याच कालखंडामध्ये इल्बर्ट बिल पास झालं होतं आणि ते इल्बर्ट बिल कॉन्ट्रोवर्सी म्हणून फेमस झालं होतं 1883 ते 84 कालखंडामध्ये. लॉर्ड रिपन यानेच हंटर कमिशनची नियुक्ती करण्यात आली होती. हंटर कमिशन म्हणलं की काय लक्षात यायला पाहिजे, एज्युकेशन रिलेटेड, 1882 मध्ये. ठीक आहे. ओके, आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. स्त्रियांची संख्या जास्त असलेल्या जिल्ह्यामध्ये मुंबई उपनगर या जिल्ह्याचा क्रमांक पहिला असून त्या खालोखाल पुणे, नाशिक, ठाणे या जिल्ह्यांचा क्रमांक अनुक्रमे आहेत. स्त्रियांची संख्या कमी असलेल्या जिल्ह्यामध्ये गडचिरोली जिल्ह्याचा क्रमांक पहिला असून त्या खालोखाल हिंगोली, वाशिम आणि भंडारा असे जिल्हावार क्रमांक अनुक्रमे आहेत. हा प्रश्न ना मित्रांनो लिटरली टफ प्रश्न आहे. आता ना पण एक लक्षात ठेवा, आपल्याला माहिती आहे की पॉप्युलेशन डेन्सिटी, लोकसंख्येची घनता सर्वात जास्त कुठे आहे, तर ती आहे मुंबई उपनगरमध्ये. किती आहे मुंबई उपनगरमध्ये लोकसंख्या, आपलं पॉप्युलेशन डेन्सिटी 20,980. ठीक आहे, ही लोकसंख्या घनता आहे. लोकसंख्या घनता असते. आता मला सांगा, ह्या लोकसंख्या घनता एवढी आहे म्हणल्यावर तिथं स्त्रियांची संख्या जास्त असणारच ना. एक जस्ट कॉमन थिंकिंग बघा. ओके, कॉमन थिंकिंग असं विचार करा. एक्सेप्शनल तर काही काही जागा आहेत ते, पण कॉमन थिंकिंग न विचार करा. स्त्रियांची संख्या कुठं असणार, जिथं लोकसंख्येची घनता जास्त आहे. लोक, ऐका नाही, एक पॉइंट पटला नाही. आता दुसरा सांगा, दुसऱ्या क्रमांकावरती कोण आहे लोकसंख्या घनतामध्ये, तर मुंबई सिटी आहे. ओके, मुंबई सिटी लोकसंख्येच्या घनतेमध्ये दुसऱ्या क्रमांकाला आहे 19,662. ओके, हा नंबर आकडा पण लक्षात ठेवा, महत्वाचा आहे. ठीक आहे. तिसऱ्या नंबरला आहे ठाणे 1157. ओके, पुणे कितव्या नंबरला आहे 603 ला. ठीक आहे, 5 नंबरला आहे कोल्हापूर. तर आता मला सांगा, आपल्याला त्यांनी काय पहिल्या क्रमांकाला असून मुंबई उपनगर, त्याच्या खालोखाल पुणे, नाशिक, ठाणे असे जिल्हावार क्रमांक अनुक्रमे आहेत. तर हे बरोबर आहे का? पहिले काय येणार, खालोखाल ठाणे येणार, ठाण्याच्या नंतर नाशिक, पुणे येणार आणि पुण्याच्या नंतर नाशिक येणार. तर हा क्रम चुकला का नाही, त्याच्यामुळे हे विधान चुकीचे आहे. ठीक आहे. आता स्त्रियांची संख्या कमी असलेल्या जिल्ह्यामध्ये गडचिरोली, आता गडचिरोलीची जी पॉप्युलेशन लोकसंख्या घनता आहे ना, ती सर्वात कमी आहे 74. ठीक आहे, 74 लोकसंख्या घनता आहे गडचिरोलीची. तर आपल्याला एवढं लक्षात यायला पाहिजे की स्त्रियांची संख्या कमी असलेल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे गडचिरोलीमध्ये स्त्रियांची संख्या कमी आहे आणि हिंगोली, वाशिम, भंडारा या जिल्ह्याच्या अनुक्रमे म्हणजे खालोखाल, म्हणजे गडचिरोली एकदम, त्याच्यानंतर हिंगोली, वाशिम, भंडारा असा क्रमांक आहे. तर ऑप्शन नंबर 4 हे याचं उत्तर आहे. हे दोन्ही विधान चुकीचे आहेत. ठीक आहे. आता ना याच्यावरतीच पुढे एक प्रश्न आहे. ओके, तिथं तिथं एक विचारलेलं आहे की लोकसंख्येचं, म्हणजे तिथे डिस्कस करूयात आपण तो प्रश्न. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. यांनी मानव धर्म सभा स्थापन केली आहे. कोणी मानव धर्म सभा स्थापन केली आहे? दादोबा पांडुरंग यांच्यासोबत कोण आहेत? दादोबा पांडुरंग सोबत यांच्यासोबत आहेत दुर्गा राम मेहता. ठीक आहे, या दोघांनी मिळून मानव धर्म सभा याची स्थापना केलेली आहे. ठीक आहे. दादोबा पांडुरंग हे को फाउंडर आहेत कशाचे? बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी 1883 ला स्थापन केली होती. सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आता, दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात. मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? दादोबा पांडुरंग तरखडकर यांना म्हणतात. यांनीच ज्ञान प्रसारक सभा मुंबईमध्ये सुरू केली आणि यांचं एम काय होतं? ज्ञान प्रसारक सभा, जे युथ आहेत त्यांना अवेअर करायचं.
ओके, भारताच्या गुलामगिरीबद्दल त्यांना जागृत करायचं हे त्यांचं एम होतं. आता पाहूयात भाऊ महाजन. भाऊ महाजनचं पूर्ण नाव काय आहे असं विचारलं. गोविंद विठ्ठल कुंथे. ठीक आहे. हे ऍक्च्युली ना जर्नलिस्ट होते. जर्नलिस्ट होते. यांनी मराठी मॅगझिन्स जसे की प्रभाकर, त्यानंतर धूमकेतू याचे ते संपादक होते. ठीक आहे. त्यांनी प्रभाकर पत्र ह्या मराठी न्यूजपेपरची सुरुवात केली होती. मराठी न्यूजपेपरची सुरुवात केली होती. ठीक आहे. गोपाळ आगरकर सुधारक. ठीक आहे. केसरी मराठी. केसरी न्यूजपेपर कोणी सुरू केला होता? टिळकांनी. आणि त्याचे पहिले संपादक कोण होते? गोपाळ आगरकर. त्यांच्या न्यूजपेपरचं नाव काय आहे? सुधारक. ठीक आहे. फर्ग्युसन कॉलेजचे को फाउंडर गोपाळ आगरकरच होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटी पण त्यांनीच सुरू केलेली आहे. ओके, टिळक आणि गोपाळ आगरकर यांनी मिळून. पुढचा प्रश्न पाहूयात आता. पुणे सार्वजनिक सभा पुणे सार्वजनिक सभाचे संस्थापक सदस्य कोण? पुणे सार्वजनिक सभा भरली होती 1870 मध्ये. ठीक आहे. आणि कोणी कोणी सुरू केली होती? आता लक्षात ठेवा, पुणे सार्वजनिक सभाचे फाउंडिंग मेंबर कोण कोण आहेत? महादेव गोविंद रानडे, गणेश वासुदेव जोशी, त्यानंतर एस साठे आणि एस चिपळूणकर. हे 4 जण पुणे सार्वजनिक सभा 1870 चे फाउंडिंग मेंबर होते. ओके, उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. पुढचा प्रश्न आता. न्यू इंडिया वर्तमानपत्र खालीलपैकी दिलेल्या कुठल्या देशामध्ये सुरू केले? तर याचं उत्तर आहे इंग्लंड. आता याच्यातनं कन्फ्युजन होणारे 2 पॉइंट्स आहेत, लक्षात ठेवा. न्यू इंडिया 1901 मध्ये बिपिन चंद्र पाल यांनी सुरू केलं होतं. न्यू इंडिया. आता पुढचं लक्षात ठेवा, वीकली. न्यू इंडिया वीकली इंग्लिश न्यूजपेपर 1901 मध्ये बिपिन चंद्र पाल यांनी सुरू केलं होतं. आणि न्यू इंडिया डेली हे न्यूजपेपर 1914 मध्ये ॲनी बेसेंट यांनी चालू केलं होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न. हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे, पण आपल्याला याच्यातले जे ऑप्शन्स आहेत ना ते फार महत्वाचे आहेत. ठीक आहे. तर सर विल्यम बेडवर्ड हे फाउंडिंग मेंबर आहेत INC चे. ठीक आहे. 1893 मध्ये सर विल्यम बेडवर्ड, त्यानंतर WS कायने ह्या, अजून दादाभाई नौरोजी ह्यांनी मिळून इंडियन पार्लमेंटरी कमिटी याची स्थापना केलेली होती. ठीक आहे. सर विल्यम बेडवर्ड हे रॉयल कमिशन ऑफ इंडियाचे मेंबर होते. ओके, रॉयल कमिशन ऑफ इंडिया 1905 मध्ये ते मेंबर होते. ठीक आहे. आता ॲलन ह्यूम म्हणलं की आपल्याला सर्वांना माहिती आहे की ओके, फादर ऑफ काँग्रेस. याने सेफ्टी वॉल थिअरी दिली होती. पहिलं INCचं जे सेशन झालं होतं त्याचे सेक्रेटरी कोण होता? तर ॲलन ह्यूम हाच होता. ठीक आहे. आता आता कोणाचं बघ. हा, एक महत्वाचा मुद्दा. सर विल्यम बेडवर्ड हे INC चे प्रेसिडेंट केव्हा होते? तर 1889 मधलं जे बॉम्बे सेशन झालं होतं हे दुसरे इंग्लिश किंवा अंग्रेज INC चे प्रेसिडेंट होते. ठीक आहे. हे 5व्या नंबरचे होते टोटल जर रँकिंग बघितलं. पहिले इंग्लिश किंवा ब्रिटिश INC प्रेसिडेंट कोण होते? तर ते होते, चौथं जे सेशन झालं होतं 1888 मध्ये, काय नाव आहे त्यांचं? जॉर्ज येवले. ठीक आहे.
आणि आयएनसीचं अजून एकदा त्यांनी प्रेसिडेंटशिप त्यांनी सांभाळली होती 1910 मध्ये. कोणतं सेशन? अलाहाबाद. ठीक आहे, अलाहाबाद सेशन. ठीक आहे. आता आपण पाहूयात, एक प्रश्न राहिलाय. एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल 1784 मध्ये विल्यम जोन्स यांनी सुरू केलेली आहे. विल्यम जोन्स. मॅक्स मुलरनं जो ऋग्वेद आहे ना, त्याचं इंग्लिश मध्ये भाषांतर केलं होतं 1856 मध्ये. ठीक आहे. आता ना, ऋग्वेदाचं इंग्लिश ट्रान्सलेशन खूप लोकांनी केलेलं आहे, त्याच्यामध्ये खूप साऱ्या स्कॉलरने केलेलं आहे. तर त्याच्यातलं एक महत्वाचं लक्षात ठेवा. प्रसन्ना चंद्र गौतम, प्रसन्ना चंद्र गौतम याने ऋग्वेदा समिती याचं मॉडर्न इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे, मॉडर्न इंग्लिश मध्ये. ठीक आहे. प्रसन्ना चंद्र गौतम, लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. हे बोरिंग वाटतं मित्रांनो, पण लिटरली सांगतो, हे ना फार महत्वाचं आहे एक्झाम साठी. आता पुढचा एक लक्षात ठेवा, एक आहे राल्फ थॉमस होटचिकिन. ओके, एवढंच लक्षात ठेवा, राल्फ थॉमस. तर ह्या राल्फ थॉमसने वेदांचं ट्रान्सलेट इंग्लिश मध्ये केलेलं आहे. ओके, राल्फ थॉमस याने. पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. हा, खालीलपैकी कोणत्या पहिल्या समाज सुधारकांनी मुलींच्या शिक्षणास उत्तेजन आणि प्रसारणास सुरुवात केली? सोपा प्रश्न आहे, सर्वांना माहिती आहे, महात्मा फुले. 1848 पहिली स्कूल भिड्यांचा वाडा. ठीक आहे. दुसरी स्कूल केव्हा चालू केली? 1851 मध्ये दुसरी मुलींची शाळा अण्णासाहेब चिपळूणकर यांच्या वाड्यावरती. 1851 मध्येच 17 सप्टेंबर रोजी त्यांनी तिसरी मुलींची शाळा सुरू केली होती रास्ता पेठ मध्ये. ठीक आहे. 1852 मध्ये त्यांनी पहिली शाळा चालू केली होती, कोणासाठी? अनटचेबल्स चिल्ड्रनसाठी. ठीक आहे. कुठे? वेताळ पेठ या ठिकाणी. 1852 मध्ये त्यांनी पहिल्यांदा किंवा पहिली लायब्ररी ओपन केली होती पुण्यामध्ये. ओके. 1853 मध्ये त्यांनी एज्युकेशनल ऑर्गनायझेशन चालू केल्या होत्या. त्यांचं नाव त्यांनी काय ठेवलं होतं? महार, मांग आणि चांभार. ठीक आहे. हे 3 एज्युकेशनल ऑर्गनायझेशन 1853 मध्ये त्यांनी चालू केल्या होत्या. 1873 मध्ये सर्वांना माहिती आहे, सत्यशोधक समाजाची सुरुवात केली होती. सर्वात महत्वाचं, महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे किंवा मार्टिन ल्युथर ऑफ महाराष्ट्र असं पण म्हणलं जातं. ठीक आहे. इशारा, गुलामगिरी हे त्यांचे पुस्तक आहेत. ओके. शेतकऱ्याचा आसूड, पुन्हा त्रिरत्न. पुढचा प्रश्न आता, बॉम्बे असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष म्हणून रिकामजागा यांची निवड केली होती. तर उत्तर आहे सर जमशेदजी भाई, जीजी भाई. बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रामधील पहिली पॉलिटिकल जी ऑर्गनायझेशन होती, भारतातली पहिली पॉलिटिकल ऑर्गनायझेशन जी होती, ही महाराष्ट्रामध्ये फॉर्म करण्यात आली होती. ओके. बॉम्बे या ठिकाणी, किंवा बॉम्बे प्रोव्हिन्सी मध्ये तुम्ही म्हणू शकतात, बॉम्बे प्रोव्हिन्सी, कारण की त्यावेळेस महाराष्ट्र हा कन्सेप्ट एवढा पॉप्युलर नव्हता जेवढा बॉम्बे प्रोव्हिन्सी होती त्यावेळेस. ठीक आहे. तर केव्हा सुरू झाली? 1852 मध्ये. याचे आता हे फाउंडिंग मेंबर्स कोण कोण आहेत? आपल्याला सन्माननीय अध्यक्ष विचारले म्हणून सर जमशेदजी जीजीभाई हे सन्माननीय अध्यक्ष होते. पण बॉम्बे असोसिएशनचे मेंबर्स कोण आहेत, फाउंडिंग मेंबर्स कोण आहेत? तर जीजीभाई पण आहेत, दादाभाई नवरोजी पण आहेत, त्यानंतर नवरोजी फुरसुंगी, डॉक्टर भाऊदाजी लाड, विनायक शंकर शेठ. ओके, शंकर शेठ. पुढचा प्रश्न पाहूयात आता आपण. भारत छोडो चळवळीत रिकामजागा यांनी सातारा येथे समांतर सरकार स्थापन केली.
सोपा प्रश्न आहे. नाना पाटील यांना काय म्हणतात? नाना पाटीलनाच क्रांतिसिंह नाना पाटील. 1943 ते 1946 पर्यंत ही पॅरलल गव्हर्नमेंट चालू झाली होती. आणि यांचं जे प्रति सरकार आहे ना, प्रति सरकार याची स्थापना त्यांनी केली होती आणि हे बेस्ड ऑन ग्राम राज्य मॉडेल वरती बेस्ड होतं. ग्राम राज्य मॉडेल वरती त्यांचं जे प्रति सरकार गव्हर्नमेंट होतं ना, म्हणजे हे समांतर सरकार चालू केलं होतं, पण ते कसं चालणार, म्हणजे सिस्टीम कशी असणार, त्यांची ऍडमिनिस्ट्रेशन कसं असणार, तर ते प्रति सरकार असा त्यांचा कन्सेप्ट होता. ते प्रति सरकार याच्यावरती आधारित त्यांचं ते गव्हर्नमेंट चालायचं आणि ते प्रति सरकार हे ग्राम राज्य मॉडेल वरती बेस्ड होतं. ठीक आहे. 1943 ते 1946 पर्यंत. पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मवाळ नेत्यांना ओळखा. तर उत्तर आहे दिनशा वॉटच्या. दिनशा वॉटच्या हे INC म्हणजे काँग्रेसचे फाउंडिंग मेंबर आहेत. प्रेसिडेंट होते 1901 मध्ये INC चे. 1917 मध्ये त्यांना सर म्हणजे नाईटहुड ही उपाधी मिळालेली होती. ठीक आहे. ते प्रेसिडेंट होते इंडियन मर्चंट चेंबरचे 1915 साली. ठीक आहे. पुढचा प्रश्न, खाली जोड्या लावा. आता मित्रांनो, आपण जो बघितला होता ना, स्त्रीची लोकसंख्या किती तर आता ह्या प्रश्नामध्ये त्याचं कंटिन्युएशन आहे. ठीक आहे. जिल्हा आणि स्त्री पुरुष प्रमाण, ओके, सेक्स रेशो विचारले त्यांनी. तर नाशिक मध्ये किती आहे? 934. चंद्रपूर किती? 961. रत्नागिरी 1122. सिंधुदुर्ग 1036. सर्वात जास्त सेक्स रेशो महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ती आहे रत्नागिरी. 2 नंबरला सिंधुदुर्ग. 3 नंबरला कुठे आहे? 3 नंबरला आहे गोंदिया 999. ओके. 4 नंबरला सातारा 988. ठीक आहे. महाराष्ट्राचं सेक्स रेशो किती आहे? 929. भारताचं सेक्स रेशो किती आहे? 940. केरळ, सर्वात जास्त स्त्री पुरुष प्रमाण कुठे आहे? केरळमध्ये किती आहे? 1084. सर्वात जास्त स्त्री पुरुष प्रमाण युनियन टेरिटरी मध्ये कुठे आहे? तर 1037 पुदुच्चेरी मध्ये आहे. ठीक आहे. ओव्हरऑल स्टेट आणि युनियन टेरिटरी मध्ये सर्वात जास्त स्त्री पुरुष प्रमाण कुठे आहे? केरळमध्ये आहे. ठीक आहे. आता सर्वात कमी महाराष्ट्रामध्ये स्त्री पुरुष प्रमाण कुठे आहे? तर सर्वात कमी आहे बॉम्बे सिटी 834. बॉम्बे सबअर्बन 860. ठाणे 886. आता एक लक्षात ठेवा, मी तिथं तुम्हाला त्या प्रश्नामध्ये सांगितलं होतं लोकसंख्येची घनता सर्वात जास्त कुठे? मुंबई सबअर्बन मध्ये. किती? जवळपास 20,000. मुंबई सिटी मध्ये किती? जवळपास 19,000. ठाण्यामध्ये किती? 1100 समथिंग 37 काहीतरी. ओके, 1100च्या पुढेच. आता एक लक्षात ठेवा, इथे लोकसंख्या घनता जास्त आहे, पण इथे मायग्रेशन सर्वात जास्त होतं. ठीक आहे. स्थलांतर, आणि सर्वात जास्त स्थलांतर कोणाचं होतं? पुरुषांचं स्थलांतर कशासाठी होतं? जॉबसाठी. आणि स्त्रियांचं स्थलांतर किंवा मायग्रेशन केव्हा होतं? लग्न झाल्यानंतर. ठीक आहे. हे दोन कन्सेप्ट लक्षात ठेवा. ठाणे झालं. पुण्याचं 915 सेक्स रेशो आणि बीडचा आहे 916. ठीक आहे. हे काही महत्वाचे मुद्दे होते. पुढचा प्रश्न आपण आता, ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. ठीक आहे. नाही तर मित्रांनो, पुढचे प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये डिस्कस करूयात. ओके. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद.